सो फायनली आता उद्या आमच्या घरी वास्तुशांती आहे, म्हणजेच हाऊस वॉर्मिंग सेरेमनी आहे, ज्याची लगबग आता सुरू झालेली आहे. सो त्याच्यासाठी आम्ही बाहेरून डेकोरेटर्सलाच दिलं होतं ऑर्डर आमचं. सो ते आता त्यांनी सुरू केलेलं सगळं रांगोळी वगैरे काढायला. आम्ही कम्प्लिटली फ्लावर डेकोरेशनच सांगितलेलं त्यांना. सो त्याच्या अकॉर्डिंगली जे काही डिसाईड झालेलं त्यांनी ते कामं सगळी सुरू केलेले. सो इकडे मोठी मेन फ्लावर रांगोळीचं काम सुरू झालेलं आणि तिकडे जे आपलं मेन आपण गेटला लावणार होतो फ्लावर बुकेजचं ते सुरू होतं. आणि इकडे कणकेचे दिवस करायला घेतलेले जे ब्राह्मणांनी सांगितले होते उद्यासाठी. आणि आमची गॅलरी पण एक एक करून सजायला लागलेली. सो अशा प्रकारे मस्त एकदम ते लोक खूप क्रिएटिव्हली काम करत होते. आणि आम्ही सांगितलेले पण बरेचशा गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये सगळं केलं आणि त्याच्यामध्ये अजून क्रिएटिव्ह पण मस्त खूप काही केलं. तुळशी वृंदावन पण आम्ही सजवत होतो, कारण तिकडे आम्हाला गुढी उभी करायची होती, कारण गुढीपाडवा पण आहे. नंतर हे छान असे बुकेज वगैरे पण आम्ही सांगितलेले एक कॉर्नरमध्ये ठेवायसाठी, ते पण खूप छान रेडी केले त्यांनी. त्याच्यानंतर आमचं जे मेन बेसिनचा एरिया आहे तिथे पण त्यांनी छान डेकोरेट केलेलं. सकाळी 6 वाजताच मी मेकअप आर्टिस्टला पण बोलवलेलो. सो आमचं ते सगळं सुरू झालं नेक्स्ट डे पूजेच्या दिवशी उठून. सो मी जसं म्हणजे मी साडी वगैरे त्यांना आधीच पाठवलेली होती. सो मला कसा लुक करायचा होता वगैरे त्या हिशोबाने आमची तयारी सुरू झाली, कारण की त्याला पण खूप वेळ लागतो. सो ते सगळं रेडी होत होत सगळी घरामध्ये लगबग सुरू होती, कारण की आम्हाला 8 वाजेच्या आतमध्ये गुढी पण उभी करायची होती, फोटोशूट. त्यानंतर वास्तुशांतीची पूजा आमची स्टार्ट झाली आणि मग प्रत्येक विधी म्हणजे जवळजवळ 3 ते 4 तास गेले आमचे पूर्ण पूजेमध्ये. सो जसं जसं ते एक एक पूजा म्हणजे पूजेची मांडणी वगैरे करून दे अंबावे अहंकार, दे अंबावे अहंकार, धरणी वाहिरा सप्तशतीचे पाठ अंबे कृपा मद केली, भवानी कृपा मद केली, भक्तावर द्याया दासावर. गर्दी अजिबात न करता खूप सुटसुटीत आणि पद्धतशीर शास्त्र पूर्ण त्यांनी अशी मस्त पूजा करून घेतल्या. सुरुवात गणपती पूजनाने झाले, त्यानंतर आम्ही वास्तुपुरुषाचे पूजन केले, मग त्याच्यानंतर सत्यनारायण भगवानांचे पूजन केलं, त्याच्यानंतर आम्ही नवग्रहांचं पूजन, कुलदेवीचं पूजन आणि शेवटी शंकर भगवान यांचं पूजन करून त्यानंतर मग कलश पूजन मेन आमचं जे होतं ते सुरू केलं. त्यानंतर आम्ही दोघांनी होमची पूजा सुरू केली, हवन करायला घेतलं या जोडीने. सो तेही बराच वेळ चाललं आणि अक्षरशः घामघूम झालं होतं आम्ही, कारण एकतर गरमीचे दिवस आहेत आणि त्यात ते भरपूर वेळ दीड ते 2 तास तर होम विधीत चाललं. पण खूप प्रसन्न वाटत होतं हे सगळं करताना आणि खूप असं म्हणजे खूप दिवसापासून अशी इच्छा होती की हे सगळं आपण कधी करणार असं वाटायचं. हे सगळं मी त्या दिवशी अनुभवलं, उपभोगलं हे सगळं, तर मला त्यानंतर खूप छान वाटलं. जयंताय नमः, इंद्राय नमः, सूर्याय नमः, सत्याय नमः, वृषाय नमः, अंतरिक्षाय नमः, वायवे नमः, उष्णे नमः, वितते नमः, ओम गृहक्षदाय नमः, यमाय नमः, ओम गंधर्वाय नमः, ओम भृंगराजाय नमः, यमाय नमः, मृगाय नमः, ओम पितृभ्यो नमः, ओम दौवारिकाय नमः, ओम सुग्रीवाय नमः, ओम पुष्पदंताय नमः, ओम वरुणाय नमः, ओम असुराय नमः, ओम शेषाय नमः, ओम पापाय नमः, ओम रोगाय नमः, ओम भल्लाडाय नमः, ओम सेवाय नमः. नंतर आलेली वेळ हात उमटवण्याची, कुंकवाचे हात भिंतीला उमटवण्याची, ज्याची पण मी खूप वर्षांपासून वाट बघत होती. सो त्यांनी ते आम्हाला कुंकू मिक्स करण्यासाठी दिलं आणि मग काही विशिष्ट ठिकाणी घराच्या काही विशिष्ट भिंतींवरती आम्ही हाताचे छापे उठवायला सुरुवात केली. सो सगळ्यात पहिलं तर आम्ही मेन दरवाजाला जो एंट्रन्सचा डोर आहे त्याच्यावरती त्यांनी मला उमटवायला सांगितलं.
सगळ्यांचाच खूप गोंधळ चाललेला, असं करा तसं करा, थांबा आता करा. आणि त्यात सगळे पाहुणे पण यायला सुरुवात झालेली, म्हणून सगळे मी तर खूप एक्सायटेड होती, पण मी खूप गोंधळून पण गेली होती. पण मला खूप मजा आली हे सगळं करताना. गावाकडून पण भरपूर लोक आलेले. त्याच्यानंतर आमचे जेवणं वगैरे झाले. सगळं मला शूट करायला काही वेळ नाही मिळाला. त्यानंतर आम्ही दूध उतू घालण्याची जी विधी असते ती केली. त्यानंतर अक्काचं माझं नजर उतरवण्याचं सुरू होतं. आणि हा होता माझा इव्हनिंगचा लुक. संध्याकाळच्या 7 वाजेच्या सुमारास आम्ही सगळं आवरून बसलो होतो आणि मस्तपैकी धूप लावलं होतं आमच्या विठ्ठल रखुमाईसमोर. इतकं छान प्रसन्न वाटत होतं आणि सर्व लोक यायला सुरुवात झाली होती हळूहळू करून. तर आम्ही प्रत्येकाला अटेंड करून सगळ्यांना म्हणजे प्रसाद वगैरे देत होतो आणि गप्पा गोष्टी सुरू होत्या आणि इतकं छान. त्यानंतर इथे मला देवीची ओटी भरायला सांगितली होती. त्यानंतर आम्ही उंबऱ्याची पूजा करून घेतली आणि प्रत्येक गृहप्रवेश केला. त्यानंतर मग आम्ही प्रत्येक खोलीमध्ये कलश घेऊन गेलो आणि अशा प्रकारे अख्ख्या घराचे दर्शन घेतले. आणि काही आमच्या विशेष पाहुण्यांचे आम्ही खास स्वागत केले. हे माझे भाऊ बहिणींसोबतचा माझा फोटो आहे. फ्रेंडसोबत फोटो. हे सगळे सासरकडचे नातेवाईक आहेत. हे माझे माहेरकडचे सर्व नातेवाईक. हे आमचं सुंदर असं सजलेलं नटलेलं देवघर. आमच्या दोघांचा फोटो. आणि आता हे घर. अशा प्रकारे आमचा यावर्षीचा पाडवा खूप स्पेशल होता, कारण की आम्ही आमच्या नवीन घराचं उद्घाटन त्या दिवशी केलं आणि नवीन वर्षाची सुरुवात मठात केली. आणि हे रात्रीचे 1 वाजता. रणजित खूप जास्त एक्सायटेड झालं होतं सर्व गिफ्ट्स उघडण्यासाठी. आम्ही पण उत्सुक होतो, पण आमच्यात काहीच एनर्जी नव्हती. पण त्याने आम्हाला सगळ्यांना घेऊन बसला. सो खूप छान छान गिफ्ट्स आम्हाला भेटलेले. मोस्टली सगळे क्रॉकरीज होते, बिकॉज पीपल नो दॅट आम्ही म्हणजे कुक वगैरे करतो. त्याच्यामुळे मस्त मस्त आम्हाला क्रॉकरीजच्या खूप काही गोष्टी भेटल्या. बरेचसे प्लॅटर्स भेटले. त्याच्यानंतर मग आणखीन समई भेटली, फूड प्रोसेसर, TV भेटला. असे अनेक असे मस्त मस्त गिफ्ट्स भेटले आम्हाला, जे ॲक्च्युली आम्हाला घरामध्ये गरजेचे होते. सो तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल आणि पुढे जाऊन पण तुम्हाला असे व्हिडिओज बघायला जर आवडेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.